नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला पिशवी शिवायची, कारण त्यांनी अगोदर व्हिडिओ पाहिलेला आणि त्यानुसार त्यांनी मला थोडासा कपडा दिला. हा ब्लाऊज पिसातला आहे आणि ही बॅग आहे जी आपल्याला मार्केटमध्ये भेटते. तर आपल्याला हे आतमधून घालायचं आहे, म्हणजे आपल्याला जे ग्रीन कलरचा कपडा आहे तो वरून येणार आणि आतमधल्या बाजूने हा कवर राहणार. तर 16 इंच मी त्याला अगोदरच बंद करून ठेवलेत. आता जे पिशवीला होते अगोदर ते आपण पूर्ण कट करणार. तुम्ही हँडबॅग जरी म्हटलं तरी चालते. आता आपल्याला वरची बाजू पूर्ण कट करायची. आता आपल्याला रुंदीकडून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडंसं कट करा, कारण जेवढा कपडा त्यांनी मला दिला तेवढं याच्यामध्येच मला ॲडजस्ट करायचं होतं. तर कडेने मी एकदम कडेने थोडंसं कट केलं आहे का आपल्याला ते पूर्ण ओपन झालं पाहिजे. ज्या वेळेस आपण गोणीचा कपडा आतमधून लावतो तर त्याला फिनिशिंग व्यवस्थित येते, किंवा आपण फ्युजिंग पेपर पण लावू शकतो, त्याने पण फिनिशिंग व्यवस्थित येते. माझ्याकडे शिल्लक नव्हतं त्याच्यामुळं मग मी हीच बॅग घेतली आणि आतमधून त्याला कवर म्हणून लावली. आता मी एकदम थोडंच कट केलं, कारण जास्त पण जर कट केलं तर मग कमी होऊन जाते. रुंदीला लांबीला मापत आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लांबी रुंदी घ्यायची. लांबी रुंदी आता डबल जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर 30 इंच लांबी होती आणि रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा, आता हा सोयीचा भाग आहे. सोयीचा आणि उलटनेट चेक करून घ्या, कारण ज्यावेळेस आपल्याला जोडायचं आहे आता तर पूर्ण आपल्याला चारही बाजूने स्टिच करायचं आहे. आता तिरकं न जाण्यासाठी आपण त्याला टाचन पिन लावू, कारण कधी होतं कापड जर सटकलं तर मग थोडंफार जरी तिरकं गेलं तर बऱ्यापैकी कपडा निघून जातो. तर टाचन पिन लावा, म्हणजे कपडा कुठेही सरकणार नाही. आणि जो आपला वरती उरलेला कपडा आहे तो आपल्याला बंद लावल्याच्या नंतर कामा येईल, तर आपल्याला टाकून द्यायचं नाही, तर ते जपून ठेवायचे. कारण एवढाच कपडा होता का याच्यामध्येच आपल्याला पूर्ण हँडबॅग आपल्याला पूर्ण रेडी करायची. तर मी साऱ्या बाजूनी आपल्याला अगोदर टाचन पिन लावली आणि नंतर मग जे थोडंसं उरलेलं होतं कड्याचं मी तेवढं पूर्ण कट केलं. तर आपल्याला आता पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आता स्टिच केल्याच्या नंतर मी मध्ये पण शिलाई मारून घेतली का त्याच्यामध्ये मी जो मध्यंतर काढला आणि मग मध्यंतर काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक शिलाई दिली, म्हणजे आपल्याला एवढे काही शिलाई नाही दिल्या, जवळजवळ 3च शिलाई दिल्यात आपण. जी मधली लाईन आहे ती आपला मधला पॉईंट आहे आणि कडेने एक शिलाई. तर आता आपण बघा, फोल्ड केल्याच्या नंतर उरलेला कपडा जर कडेने असेल तर आपल्याला कट करायचं आहे. अगोदर मी बंद करून ठेवलेले, ते बंद आपल्याला कशा पद्धतीने लावायचे, तर जिथं आपली शिलाई आली मधली शिलाई आपल्याला सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला बंद जॉईंट करायचे. तर वरून त्याला शिलाई घ्यायची. तर जसं मी दाखवते त्यानुसार जर शिलाई मारली तर नक्कीच फिनिशिंगसह आपले बंद पूर्ण जॉईंट होऊन जातील. तर दोन्ही बाजूला मी जोडून घेतलेत. आता आपल्याला समोरासमोर व्यवस्थित ठेवून आपल्याला आता स्टिच करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायच्यात. जी ओपन बाजू आहे ती अगोदर आपण बघूया याला फिनिशिंग कशी द्यायची. तर आता एवढाच कपडा उरलेला होता, तर त्याच्यामधून पण मला निम्मा करायचा आहे कपडा. तर जेवढा असेल मी तेवढा अगोदर त्याला प्रेस केलं थोडंसं, म्हणजे आपल्याला कट करायला सोपं पडेल. आता अशा पद्धतीने मी कट करून घेते. सोपी पद्धत आहे, एकदा दोनदा जरी पाहून गेले तरी नक्की तुम्हाला पण हँडबॅग तयार करता येईल. तर आता आपल्याला अशाने वरून शिलाई मारायची. शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला बघा कशा पद्धतीने मोडपायचे ते पण दाखवते. तर एकदा फोल्ड करायचे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचे, म्हणजे फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. म्हणजे जे बंद आहेत ते अजिबात दिसणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगला येऊन जाते. तर बघू शकतात खूप सुंदर अशी फिनिशिंग आली. तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने करायचे. मी अगोदर एक साईड जोडलेले, तर तुम्ही बघू शकतात बंद कुठेही दिसून येत नाहीत.
आता आपल्याला काय करायचं आहे, जे उरलेलं कडेचं आहे ते आपल्याला कट करायचे, जे धागे वगैरे जे काही असतील ते. आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही टाचन पिन जरी लावली, ज्यावेळेस आपण बंद एकावर एक ठेवतो तरी चालते दोन्ही कोपऱ्याला, आणि डायरेक्ट जरी शिवण्यासाठी घेतलं तरी पण चालते. आता ही बाजू आपल्याला शिवून काढायची, म्हणजे दोनच बाजू आपल्याला शिवून काढायच्यात. मग तुम्ही त्याला डबल शिलाई जरी दिली तरी चालते, पण व्यवस्थित जे आपल्या समोरचा भाग आहे तिथे आपल्याला रफ करायचं आहे, आणि खाली आल्याच्या नंतर पण रफ करा थोडंसं, म्हणजे शिलाई उसवणार नाही. तर मी शिवून घेतले, तर तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने जरी पिशवी ठेवली तरी चालते, काय अडचण नाही. आता उरलेला कपडा थोडासा आहे तो मी कट करून टाकला आहे. तर ही ऑर्डर व्हिडिओ पहिला बघूनच आलेली माझ्याकडं, का कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी आहे. मार्केटमध्ये जरी गेले तर भरपूर सारे पैसे द्यावे लागतात, पण जर घरामध्ये जर टाकाऊ जर कपडा असेल तर आपण त्याच्यापासून टिकाऊ बनवू शकतो. तर आता 2 इंच आपण लांबी रुंदी घ्यायची, 2-2 इंचाचा आपल्याला बॉक्स करायचा आहे. तर जिथं आपण शिलाई मारली तिथपासूनच आपल्याला धरायचं आहे मापामध्ये. तर आता खडूनही लक्षात येत नव्हतं, तर मग मी मार्कर घेतले. 2-2 इंचाचा पॉईंट द्यायचा आपल्याला, आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी 2 इंचाचा बॉक्स करा. जास्त मोठी जर बॅग असेल तर मग तुम्ही 2.5 इंचाचा 3 इंचाचा करू शकतात. आता साईजनुसार हा बॉक्स करायचा आहे आपल्याला. तर हा बॉक्स पूर्ण आपल्याला आता कट करायचा आहे. याच्यामध्ये कमी जास्त काहीच व्हायला नको आहे, कारण दोन्ही बॉक्स एकसारखे आले पाहिजे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. कट केल्याच्या नंतर कोपरा व्यवस्थित कट करायचा आहे, कारण आपल्याला ते कशा पद्धतीने स्टिच करायचं हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर ज्यावेळेस आपण उचलतो तर आपल्याला दोन्ही कोपरे एक करायचेत आणि त्याला स्टिच करून घ्यायचे, म्हणजे मध्ये बॉक्स आपोआप तयार होऊन जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. ती शिलाई मारताना डबल मारा आणि कडेने दोन्ही बाजूने आपल्याला रफ करा. तर थोडंसं उसवलं आहे मी तिथं, मग पुन्हा एकदा शिलाई मारून घेतली आणि नंतर मग बॉक्सला टिप मारली. तर अशा पद्धतीने टिप मारून घ्या दोन्ही बाजूने. तर असा बॉक्स तयार होतो आणि खूप सुंदर याची फिनिशिंग येऊन जाते. तर मी डबल शिलाई मारली, तुम्ही बघू शकतात. आता आपण सुईचं केल्याच्या नंतर त्याची फिनिशिंग बघा. तर कित्येक वेळेला आपल्याकडं ड्रेस जरी शिवण्यासाठी गेला तर आपल्याला कपडा उरतो, तर त्याच्यापासून उरलेल्या कपड्यापासून पण आपण काही बनवू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, कारण भरपूर सारी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला. तर तुम्हाला हँडबॅग कसे झाले कमेंट करा, आणि अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा. अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली. याच्यामध्ये अजून काय बदल पाहिजे नव्हता तुम्ही सांगा. अगदी 5 ते 10 मिनटात आपल्याकडून अशी हँडबॅग तयार होऊ शकते, आणि खूप कमी वेळात. आपल्याला चेन जरी लावायची असेल तरी आपण याला चेन पण लावू शकतो. तर फायनल रिझल्ट असा आला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. त्यात दोन्ही चॅनलवर काम माझे वेगवेगळे दाखवते, कारण एकच काम मी दोन्ही चॅनलवर दाखवत नाही. तर दोन्ही चॅनल ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता, म्हणजे दोन्ही याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, आणि मी कुठल्या चॅनलवर कुठला व्हिडिओ टाकला हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने ही बॅग तयार झाली. तुम्हाला किती आवडली कमेंट करा.